अगदी चहा मागून धरा, कुणी टेन्शन घ्यायचं. सौंदरकर, आज तुमचा पैसा जे फण ह्या लांडोऱ्या माझ्यासोबत परत बारीक धर्माने तरी मला फरक पडत नाही. पण बुवा आज तुझा डीएनए कसा करून जातो तो फक्त तू बघ बुवा. आता है ना, वाकड्या मेढीला वाकडाने, बरोबर आहे ना मित्रांनो? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? याचा डांबाचा उडू कैश्या, याचा डांबाचा उडू ना वाकड्या मेढीला वाकडाने मित्रांनो. आणि कसा करतो तो फक्त बघा. बघा पुन्हा एकदा जवळच्या माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आता मानाचा मुजरा बुवाचा सदरा कसा आपोआप फडतो फक्त बघा. सारखा बुवा म्हणतो राजू चुत्या, राजू चुत्या, राजू चुत्या. हे राजू, राजू, हे निगमाचा राजू. मग आता मी म्हणतो हे राणोऱ्यांच्या इक्या. आता मी काय म्हणतो, हे राणोऱ्यांच्या इक्या तुला आता देतो नरड्या तुझ्या कोणतो कशाची घ्या फक्त बघ बघा. परत मला एक काय कळणार आहे, मला वाटलं आता बहुतेक हार्ट अटॅक येऊन मरतो बुवा बहुतेक. हो मला वाटलं याला ह्याला आता बहुतेक पाणी पसाय झाला, याला याला असा एवढा गरम झाला. त्याला निघून माझा द्या, त्याला माझा द्या आहे ना. माझा त्याला थोडासा घरघर वाटेल मला, हा त्याला माझा द्या माझा. मी म्हटलं एवढासा काहीच बोलता सुफा एवढा झाला, आता ह्याला बहुतेक झटका येईल. मित्रांनो मला खरं सांगा, मी बुवाची आई काढली, मी बुवाची बहीण काढली का, मी बुवाची बायको काढली, मग ह्याच्या गोट्याला मिरच्या एवढ्या का लागल्या? मजा त्या बारक्या गोट्या कवल्या गोट्या कशा आपोआप सुनावल्या फक्त बघा. बरोबर ना? काय बुवा आपलं बाई 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 ना. बुवा म्हणता मी काय म्हटलं, मी म्हटलं मी ह्याची बायको आहे आणि हा माझा नवरा आहे. बुवा म्हणतो बाय, बाय म्हणतो बाय. मग आता मी म्हणतो ये नवऱ्या, ये नवऱ्या, मी तुझी बायको, पण तू एवढा तापता हे काय गो? मी तुझी बायको मग तू एवढा तापता हे? बुवा चुत्या मला बोललायस ना किरण दादा, जर उद्या बारी युट्यूबला याची लायकी लोकांना समजू द्या. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना किरण दादा? बारी जर उद्या युट्यूबला पडली नाही तर ह्याचा गेम मी कसा वाजवायचा तुम्ही बरोबर. आणि हा आता ह्याला आनंदच करतो एवढा मोठा लायकीचा नाही. हा म्हणतो की म्हणतो हा राजू म्हणतो माझ्यासोबत परत भारी घेणार नाहीस. तू काय 12 महिन्याचा, तू 80च्या पोटात 9 महिने आणि 9 दिवसानं चालायस. आणि बघा मित्रांनो, मी मुंबईत त्यांना गवळण गायली होती की त्याच्या दुधाची आठवण. बघा मित्रांनो माझा विषय नाही गळली या मेड्याला, मग तुला भरपूर प्यायचं तर काय बोललो तुम्ही, तुला भरपूर प्यायचं तर सांगते आहे जवाड्याला. बघा आता ती गवळण मुंबईतली, पण मुंबईच्या गोट्या कशा सुचतात बघा. त्याला मुंबईतली गवळण अजून लागली त्याला सोडा. पण मी बुवाची काय आई काढली नाही, बुवाची बहीण काढली नाही, पण माझा सारा शब्द खरा ठरला. पण बघा मी मगाशी पण म्हटलं की मी ह्या बुवाला एक नाव ठेवलंय काय, हा फक्त मिठू मिठू करणारा पोपट. आता पोपटाची चोच कशी असते कशी असते, पण हा पोपट गेला काळ्या चोचीचा आहे. बघा एक शेर आहे का, एक शेर आहे का की सध्या चालू वातावरण, सध्या चालू वातावरण साहेब हे हादग्याचं आहे. बरोबर आहे ना? सध्या चालू वातावरण हे हादग्याचं आहे. माणसानं माणसाशी प्रेमानं वागलं हे काम माणसाचं आहे. आणि हा मिठू मिठू करणारा पोपट लाज नाही तर काळ्या चोचीचा आहे. बघा हाव करी ताव करी. आणि आज सांगतो मित्रांनो, आज सांगतो
हा मोठा शहाणा आहे, याचा अभ्यास माझा काही साधा नाही. हा बोललाय ना, हा काय म्हणतो की माझ्यासारखी गाणी, याचा अभ्यास एवढा आहे. तुम्हाला माहिती काय, भारतानं जो चंद्रावरती यान पाठवला त्याचा कारणीभूत हाच. हो, याचा गाव आहे ना केलबा, त्या केलब्याच्या मालावरनं, केलब्याच्या धनगरवाड्यावरनं वरती चंद्रावर यान पाठवणारा कारणीभूत हाच. एवढा मोठा बुवा. परत बुवा काय म्हणतो, असा म्हणतो खुटा मारी. बोलला ना बुवा, बोलला ना, काय म्हटलं बुवा, असा म्हणतो खुटा मारी. आता तो घरात मार. ऐका ना, आता तो खुटा कुठे मार, घरात मार. असं त्याचा काहीतरी जरा उपयोग होईल. आता मला खुटा मारून चालला काय व्हायचा हो, सांगा ना. खुटा मला मारू, मग आता तू मला खुटा मारलाय तुझा, मी आता हुस कसा मारतो तो फक्त बघ. आणि रात्र थोडी सोंगपर पहिल्या दिवशी ऐका, ए नांडोऱ्या, ए तुझी सोच मला माहिती. याचा कसा माहिती का मित्रांनो, माऊली या बोवाचा असा आहे, ह्याच्यापेक्षा कोण ह्याला वरचढ झाला की ह्याच्या बोलाला आग लागते, आग खाल्लं आहे ना. म्हणजे ह्याची लाल चोच आपोआप खाली पडते. एवढा हा बोवा, हा लोक चुद्या, हा लोकांना चुद्या म्हणतो आणि म्हणतो हा बोवा टोप्या घालत नाही. हा मी तर घालतच नाही, पण हा टोपी घालून लोकांना टोप्या लावतो. एवढा चुद्या बोवा. किरण दादा बार युट्यूबला तो काय सांगत, तो काय त्याचा काय गेला तरी काय विचार बार युट्यूब, याची लायकी लोकांना कळवते. हा एमपीएससी शिकलेला माणूस आहे, बरोबर आहे ना. एमपीएससी शिकलेला माणूस म्हणतो, लोकांना म्हणतो असा कदर की लांबोरे बुवा अशी भारी कधी करता. मी तुला काही एवढा झोपवला नाही बुवा, पण तुला चांगलंच माहिती राजेश बुवा तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटतो, म्हणून तू आज एवढा खाल्ला. तुझी चड्डी पण खाली पिवळी झाली बुवा, एवढा तुझी चड्डी, तुझी आतली चड्डी पण हागलाच खरी चड्डी तू, म्हणून तुला लाज झाला. बरोबर आहे ना. तुला लाज वाटायला पाहिजे, लाज, तुला लाज वाटायला पाहिजे. तू एमपीएससी शिकलेला म्हणून तू चॅलेंज जास्त करतोस ना, कोणाला करतोस. तुला माझी वाकडी कधी करायची ना बुवा, ती कधी पण कर. तुला आज माझं चॅलेंज आहे, परत माझ्यासोबत बारीक केली नाहीस. तुझ्या वाचून काय माझा आडत काय वाचवांचा आणि कोण नाही कोणचा बुवा, आपला नवरात्रीचा सीझन फुल आहे माझा. तुझ्या वाचता माझा काय आडत, तुझा रेडा गाभण, माझी म्हैस आपली फाटडच राहते. काय सर, तुझा रेडा, तुला रेडा कसा लावतो तुला बघ. तो पण अंडील नाही, ह्याला अंडील लावून चालायचं नाही, ह्याला भाडा लावतो. ह्याला रेडा कसा लावायला लागेल, ह्याला अंडील रेडा पोचायचा नाही, ह्याला भाडा लावायला लागला बरोबर. आणि आज तो लावणार थोडं कसं ऐका. पहिला विषय अजून एक शेअर घेऊ ना. राजू सध्या कसा ह्यामध्ये असले बघा. राजू आता मला वाटतं याचा बहुतेक गाय एकदा बैल हरवल्या, या सोडून द्या. ह्याची मुलं हरवली, ह्याची गाय आज समुद्रात हरवले. पाटील जरा कोणाची गाय म्हणलं काय हो, जर असेल तर ह्याला घ्या, नाही तर बिन अंडाचा ह्याचा बैल असेल तो कोणाला घेऊन द्या. हो म्हणून बघा शेर आहे का पहिला पुढचा शेर आहे का बघा, की बिनबुडाचं बोललं मला तुमचं लांबोरे बुवा पटणार नाही. आपलं बिनबुडाचं बोललं लांबोरे बुवा मला तुमचं पटणार नाही. आणि जातीवंत मी शक्तीवाला. हे बुवा हे तुला काय वाकडी करायची तर माझी करतो, माझ्या बापावर बोलतो, तुझी नाही करत एवढी, बरोबर आहे ना. तुझ्या जर मी बापा तुझ्या जर तुला काय माझ्या उराव बसायचं ना, तर आपण ही गाडी झाल्यावर बुवा कुस्ती लावूया. लाव कुस्ती. तू रेडा भागा आणि मी रेडा अंडी, चला काय तू आज होऊनच जाऊ दे. तुझा केलबा जर नाही तुला उलटा घातला ना माझ्या बापाच्या ओळख नाही. तू कोण आहे, तू शकण्या तू लाकड्यांचा वास शेकण्या लाकड्या तू माझ्या पुढं माझ्यासमोर. आणि तू त्या सचिन बॉसला मला नाव सांगतोस, तू मला भाकड बॉसचं नाव सांगतोस. त्याने अशी गाणी लिहितात, त्याने तशी गाणी लिहितात. म्हणजे 4 वेद 6 शास्त्र आणि 8वा पुराण हे काय तुझ्या बापसान लिहिणार का, त्याची नावं घेतेस त्याच्या मोठ्या बापसान लिहिणार, बरोबर ना. म्हणजे बाकीच्या शास्त्र हा मोठा शाना. बघा मित्रांनो बघा, हा
विषय माझा तुम्हाला पटेल, निश्चित तुम्ही टाळ्या वाजवा. ऐका बघा मी काय म्हणतो. आज ऐका, आज बिग बॉसचा रिझल्ट लागला है ना. आज ऐका, आज बिग बॉसचा रिझल्ट लागला. एका गरीब घरातला पोरगा ज्यानं, एक मित्रांनो डोळ्यातनं अश्रू आणण्यासारखी गोष्ट आहे, ज्यानं मंदिरातला नारळ आणि मंदिरातला प्रसाद नैवेद्य खाऊन तो लहानाचा मोठा झाला. कारण लहान वयात त्याचे आई वडील गेले. तो सूरज चव्हाण जो रील्स बनवायचा, अक्षरशः लोक त्याला हव्या नको त्या शिव्या घालायच्या, आणि आज तो सूरज चव्हाण बिग बॉस मराठी 5व्या सीझनचा विनर ठरलाय. म्हणजे एक वेळ अशी होती की लोक त्या सूरज चव्हाणला शिव्या घालत होती, आणि आज त्या सूरज चव्हाणच्या नावाचा उदो होत आहे. वा, हा माझा समाजवाद आलाय ना. तू मेल्या मला काय पण बोलणं, तू काय पण बोल, तुझी लायकी ना लोकांनी आज ओळखलेली आहे की तुला राजेश बुवा चांगला खडखडून लागलाय, तुझी अवकाश लोकांनी ओळखली आहे, म्हणून तू आता दाखवलायस. बघा शेर आहे का शेर, की बिनबुडाचं बोलणं मला तुमचं नागोरे बुवा पटणार नाही. अहो जातीवंत मी शक्तीवाला मागे कधी हटणार नाही. मग तुमचा बाबून झालेला चेक हे नाडोऱ्या, आणि तुझा बाबून झालेला चेक या रसिकांच्या बँकेत कधी वाटणार नाही. आणि मग रातभर हलवून दमलास तरी रामोरे बुवा, अरे तुझा कधी उठणार नाही. माझा थोडा चांगलाच घे, म्हणजे कोल्ड्रिंक का कोल्ड्रिंक माझा जोडा घे बाबा तोंडा, तुला त्याची आता गरज आहे. तुझा बेबी आणि आता बेबीची घोडी पण घेऊन ये सोबत. म्हणून बघा मित्रांनो, रात्र थोडी सोंगाबार, रातभर गेला आणि आत नाही गेला साक्षर आवाज, म्हणजे रात्रभर नाच केला आणि त्याच्या डोक्यात काहीच गेला. तो मला शिवाय देऊन गेला, कारण मी आज त्याची घंटाय पण सुपारीची दोन ती मी माझ्या आडकेला अशी खोटलेली आहे. कशी देत ऐका तू बघा. अरे घेऊन येते, हा थांबा, अरे घेऊन येते प्रेमाने देते. दादांचं गाणं आहे. अगदी जोडतो मुलगा असंच म्हणतो की मला बायको पाहिजे गोरी, अहो मला बायको पाहिजे गोरी. माता तुम्हीच सांगा पाहुणं, अहो सगळ्यांनीच जर गोऱ्यापुरी बघितल्या विचारा खाण्यापूर्वी जायचा कुठं. मात्र तुम्हीच सांगा पाहुणं, अहो कुठं सांगतील काड्या पोरी. आता विषय का बुवा, शास्त्रात बुवा, शास्त्रात तुमच्यासारख्या मी इथं शिव्या द्यायला आलेलो. मी तुमचा बुज चुत्या तुला खुटा कसा लागला बघ, माझा खुटा मात्र तुला मजबूत लागला बुवा कसं होत आहे. अरे घेऊन येते प्रेमाने देते, मग माझ्याकडे आहे ये वाडा. जे शिष्य मंडळ असते एका माईकडे भिक्षा मागायला जातात, बरोबर आहे ना. भिक्षा देव आहे सगळ्यांना माहिती आहे. मग एका माईच्या दरवाज्यात जातात. आता बाहेर मुली आलेले आहेत, त्यांना द्यायला तरी काय हवं. मग ही माई त्यांना वडा देते. काय देते? वडा. तो वडा त्यांना एवढा आवडतो की ती माई त्यांना म्हणते, महाराज एवढा दिलाय तुम्हाला, हा परत आवडला तर नक्की मागा. म्हणून बघा विषय कसा आहे तो. अरे घेऊन येते प्रेमाने देते, मग माझ्याकडे आहे ये वडा. ती काय म्हणते, तुम्हाला वडा तर हवाय, मग तुम्हा देईन मी जे वडा. दादा त्या सांग तुम्हाला, मग तुम्हा देईन मी जे वडा, तुम्ही हातात घ्याल वडा. बरोबर आहे ना. ही बाई काय म्हणते, तुम्हा देईन मी, माझ्याकडे जेवढा आहे तेवढाच वडा तुम्हाला हातात घ्या. रे बुवा, आता रातभर हिट बसा नाही तर दुसऱ्या कोणा तरी हातात द्या तुमचा सांभाळायला. मग तुम्हा देईन मी जे वडा, तुम्ही हातात घ्या. मला गणपती नव्हती
आणि तुला मी आजही सांगते बुवा, मी तुम्हाला अरे तुरे करणार नव्हतो बुवा. मी तुम्हाला अरे तुरे मुळीच केलं. बरं मध्ये मध्ये ह्याला या पण लागतो आणि मध्ये ह्याचा इंग्रज पण जातो है ना. काय बुवा बोलू का? व्हॉट इज दिस नॉनसेन्स है ना. काय बोलले बुवा? म्हणजे ह्याच्या घरावर फक्त इंग्रज गेला. What is this nonsense? SQ वायकू छडको बुवा ते असं आहे. SQ वायकू छडको कुठे टेबल है ना. गोळी हा हिसाब है ना. अटक मटक चौली चटक तो कसा आहे तो बुवा. SQ वायकू छडको कुठे टेबल तुला असा बुवा टेबल काढीन तुला तर तुला त्याचा अंदाज पण लागायचा नाही. परत बुवा काय म्हणतात बघा बुवा काय म्हणाले की म्हणतात माझ्या गाण्याच्या फरमाईश येतात त्या मी गायच्या नाही काय. मी काय नाही म्हटलं. पण मला मित्रांनो तुम्ही खरं सांगा बुवाला ज्या फरमाईश दिल्या त्यांच्या संगीतकारांना पण मला सांगा. सुरेश दादा मी नामवंत लंचोपले राहत. तुम्ही मला खरं सांगा तुमच्या बुवाला ज्या संगीतच्या फरमाईश आल्या तर ती एक तरी फरमाईश तुमच्या बुवान चाला सुरुवात घ्यायला द्यावं. खरं सांगा मित्रांनो बुवाला एक तरी गाणं चाला सुरुवात घ्यायला जेव्हा फरमाईश आलेल्या ती छोटं बाळचे कोण आलं आपण त्यांनी त्याला वरती एका स्टेज वरती या आहे का ती मुलगी ती बाळ आहे का दिदी ये मेल्या ह्या बुवापेक्षा ह्या माझ्या पोरीनं गाणं आणि त्याला सुरुवात करायला काय सांगतो ही लायकी ह्याची या बुवापेक्षा गाणी ह्याची. आणि हा म्हणतो बुवाला काय म्हणतो घेता येत नाही. अरे मेल्या बुवा शिकतोय अजून है ना. बुवा अजून शिकतोय बरोबर आहे ना. लिहा ना गाणी. तू मोठा माहितीस मोठा आहेस तो तुझा सगळ्याच मोठा मी मगाशी उगाच म्हटलं. दिदी या माझ्या दिदीसाठी माझ्याकडे मी 500 रुपयाचं बक्षीस. कारण खरं सांगतो गाणी ह्या बुवाची जवळ पण बुवापेक्षा या माझ्या छोट्या बहिणीने गाणी आधी त्याला सुरुवात घ्यायला. ही तुझी लायकी आहे बुवा. तू पहिली गाणी काय नीट शिक. हे बघ इथं आलेत ना 5 रुपयाची 5 रुपयाची पिणारा जर 10 रुपयाची पेला तर तो पण पोपटासारखा बोलेल. आणि 10 पिणारा माणूस नेहमी बरोबर आहे ना. मला थोडा धाव बोली मला वाटतं बहुतेक सुरत चव्हाणचा सबूक घशावरती आला. आणि तो बघा ना लेंगा खाली बघतोय नुसता खाली सांगतोय काय बघा गाव किरण दादा तुम्ही बाहेर टाकायच्या घासा ऐकू नका. हा कोण शम्य तुम्ही बाहेर टाकायचं तुमचा फोन काय करतोय ना राजेश बुवा तयार राजीवंत आहे याची लायकी लोकांना कळू द्या. लेंगा धरतोय लेंगा आज बहुतेक 1500 लेंग्या बरोबर आहे ना. वा ही साडी पाखरा एवढी काय बेकार आहे नको इथं फोड आणतात बरोबर आहे दादा. ही दसऱ्याची हाडग्याची पाखरा आहे अशी कुठं शिरतील नको इथं फोड आणतात. ते पण एक एवढा साडी साईज कधी कुठली बद्दल पता लागायचा नाही हो. आता ह्याला कसं वाटेल तो माझ्याशी परत भारी करणार नाही. आता तुम्हाला कधी पण भेटलं दुसरं नाही कपडा फाडण्यासाठी माझ्या बापाच्या अवलाद कधी पण भेटलं म्हणून बघा. हा दुसरा विषय ऐका ते काय मला असं वाटतं माडीच्या गो पाठी मागे घाना जो भरीला अरे घाना जो भरीला जेवढ्यांचा यंदा कर्तव्य आहे. हा बघा याच्या ज्यांची लग्न झाली नाही त्यांनी जरा हात वरती करा बघू. त्यांची झाली नाही त्यांनी जरा हात वर करा. हा हे बघा हा हे बुवा हे नांबरे ह विकास शेठ हे विकास सर आता तुमचा करतो वर कसं ऐका. हे सारी लग्नाची गाणी एवढी भारी बोलतात ना ज्यांचा यंदा कर्तव्य आहे त्यांनी सगळा माणूस आपल्याकडे फुकट आहे. 500 रुपयाची मजुरी 300 रुपये पैसा वसुला अगदी साखरपुडा घाना लगन वरात त्याला सगळी माहिती अनुभव आहे त्यांचा अनुभव आहे ना. मी मगाशी माझं जी मला फरमाईश ते चोरून पाहत पण आता ऐका
यांचा गट मी बोलतो मी साहेब बघा सगळे आपण ना आज होऊनच जाऊ दे परत काय करणार माझ्याशी वारी करणार नाही माझा काय कमी होतोय काय माझं अजून मित्रांनो खोटा सांगत नाही तुम्हाला अजून 7 कार्यक्रम दसऱ्यातलं बाकी आहे बघा मी चोरून पाहत हे माझं गाणं जे कोणीतरी लिहिलंय मी गायलं लोकांनी त्याला डोक्यावरती उचलून धरलं बरोबर ना लांबरे बुवा आज तुम्हाला माझं ओपन चॅलेंज ते गाणं तुम्ही मला घेऊन येऊन ताला सुरात गाऊन दाखवायचं आणि माझ्याकडनं 1000 रुपये बक्षीस घेऊन जायचं नाही तर ह्यांचा गट आता मी बोलतो ऐका मला आवडतो बघा विचार हा किती आहे आज गीत काही नाही बर देणारा हे आपला तो लंबेदर अगं काढवड करून सारी करतो मी सोया परदार वर्षासारखं वाटण अग सजू दे घर सागरे काही काही आणू तुझ्या गणपतीला तुझ्या गौराईला दुसऱ्या बारीत ये चपूक चपूक दुसऱ्या बारीत ये आणि माझं जे गाणं आहे ना चोरून सर काय हे जर हा बुवा आज ताला सुरात बोलला 1000 रुपये तुमच्याकडे देऊन ठेवू याला घ्या लोकांना अरे तू सांगतोयस लोकांना बोलणं नाही सोपं आहे बुवा करणं अवघड आहे आणि हे काय म्हटलं हा म्हणतो सप्तसुरांचा नाही बुवा मी आजही सांगतो युट्यूबच किरण दादा मी आज सांगतो स्पष्ट तुम्हाला आणि हा माझा शब्द तुम्ही तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा माझ्या नावापुढं सप्तसुरांचा भाषण लावायचं ह्या तुरेवाल्यांचा बराचसा असा गैरसमज आहे की हे नाव स्वतः राजेश निकम समोर लावतो बघा साहेब मगाशी जेव्हा तुम्ही मला सत्कार केला मी तुम्हाला म्हटलं का माझ्या नावासमोर सप्तसुरांचा भाषण लावा म्हणून जरा माईकवर बोला नाही म्हणजे मी माझी लाल करतोय पण वो काय म्हणतात हा म्हणतो सप्तसुरांचा नाही हा 7.5 तुझ्या आयुष्यात मी 7.5 आहे बुवा तुझ्या पत्रिकेतला मी शनीचा आहे आणि तो तुझ्या मानकोटीवर बसल्याशिवाय राहणार काय म्हणून बघा हे गेल्या वर्षी गाणं झालं होतं पॉप्युलर आणि आमच्या पप्पाने गणपती असा काहीतरी दे ना हा मेरे हो तुम हमको अरे यहाँ कक्कर मेरी बघा मग आमच्या पप्पाने गणपती अरे शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती पुढं कसं बरं टुकू मुकू बघतोय हे बोला नो हे मोबाईल एसकी बाईकी छोटू टुकू मुकू बघतोय आमच्या पप्पाने गणपती बघा विषय कसा मित्र नाही का फॉरेनर तुझं मी साहेब विषय का शास्त्रातला यांच्यासाठी वराची साल वाग्यात लावणार फॉरेनर तुझं मी मग विचार करू ना हा सगळा आणि आला होता तिथं एक वगळा साहेब बघा ज्या वेळेस आधी माया पार्वती भगवान शिवशंकर यांचं संभाषण ते यमुनेच्या तीरावरती चालू असतं ते संभाषण चालू असताना त्या तळ्यातल्या एका माशाच्या पोटी गर्भ धरतो मित्र ऐका गर्भ धरतो तो गर्भ धरल्यानंतर एक पगळा त्या यमुनेच्या तीरावरती येतो बघतो तो मासा आहे त्या माशाला मारतो चोच त्या माशाच्या पोटातून निघतो बाहेर अंड आणि त्या अंड्यातून मित्रांनो मच्छिंद्र नाथांचा जन्म पटला बुकीट टेकून आता घ्या आता विचार करून हा सगळा आता भक्ता तिथं एक बगळा विचार करून हा सगळा आता भक्ता तिथं एक बगळा आणि सायकल मी बघताना तुला फोडणार तुझं मी अंड तुला फोडणार तुझं मी अंड
समुद्र महाजाला अंड फोडून बाहेर हा काढला बघा दिसतोय हा आडदांड मी मगाशी उगाच नाही म्हटलं लटकं मोठ्या स्वामी मी ह्याला मगाशी उगाच नाही म्हटलं बघा कसा आडदांड लटकं मोठ्या स्वामी बघा दिसतोय या आडदांड वापरणार तुझं मी वापरणार तुझं मी वापरणार तुझं दुसरा मुद्दा बघा मित्रांनो जास्त वेळ घेणार नाही ह्यांना पण बाऱ्या तेवढ्याच आहेत आणि आम्हाला पण बाऱ्या तेवढ्याच आहेत बघा दुसरा मुद्दा असा हा बघा की मी ह्याला मुंबईपासून सांगतोय अरे बुवा प्रेमाने बोल साहेब तुम्ही त्या बारीला होतात का होतात ना हे विटनेस आहे ना साहेब स्वतःच्या बारीचे मुद्दा मित्रांनो असा आहे बघा साहेब मी काय तिथं वेडवाकडं नाहीच बोललो साहेब सांगते मी याला वेडवाकडं बुवा म्हणतात अरे मी ह्याला मुंबईपासून सांगतो अरे भावा प्रेमान बोल म्हणजे ह्यानं सांगू मी ऐकायचा तुझा कपडा तू मला विचारून घालतोस बरोबर आहे ना बरोबर आहे ना तुला मी देणार आहे काय तुझ्याकडे मी 2 पैसे घेतले बरोबर आहे ना तू तुझी दाढी ठेवतोस बोकडासारखी बघा ना हा पागल झालाय का ह्या बोकडाने एवढा जंगलावरती वाढवलाय मग ती दाढी काय मला विचारून ठेवतोस मग तू जे सांगशील ते मी करायला मित्रांनो बघा मी तुम्हाला आज सत्य सांगतोय मी आज या सौंदर्य गावामध्ये राजापूर तालुक्यामध्ये बरेच वर्षांना कार्यक्रम करतो राजेश भाऊ कधी एवढा घसरत नाही खरं सांगतो माझ्या मित्रांना एक माझी विनंती आहे तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून राजेश भाऊच्या बाऱ्या बघा पण चला असं येणं जर भेटलं ना तर मात्र आता जर हा नियमच वाकडा आहे ही मेळच जर वाकडी आहे मग तिला सला खड्डा पण कसा बरोबर ना वाकड्या मेडीला वाकडा असेल नाहीतर राजेश कधी एवढा घसरत आता हे म्हणतात बारी प्रेमान कर अरे तुझ्याशी प्रेमान बोलाय मी तुझा भावाशी आणि तू काय माझा घेऊनायस काय बरोबर ना मी तुझा भावाचा तू माझा जुजू आणि मी काय तुझा भावाचा ऐकलं तू सांगशील तर मी काय ऐकू बरं ठीक आहे मग मी आज सांगतो बुवा म्हणणार ना त्यांच्या भाषेत बरं ठीक आहे मी असं म्हणतो बुवा तुमच्यासोबत मला आता वाटत ना माझ्यासोबत बारी पण जर केला तर मी आज सांगतो तुम्ही माझ्या बारी प्रेमाने करत साला शब्द दिला आज या सौंदर्य गावात बारी तुमच्या सोबत इथं पुढं प्रेमानच करेन पण एका अटीवर परत येताना दाढी ठेवायची माझा गीता ऐकतो सांगा बघू दे मिशी ठेव मिशी हव्या उगाच शुगर नको दिसायला मिशी हवी पण सरी दाढी काढ बघू दे माझा ऐकतोस काय तो मग मी तुझा ऐकतो बुवा लांबोरे आजही तुम्हाला सांगतो तुम्ही मला शब्दाची मर्यादा आज होण्याला लावले मी तुम्हाला पहिल्या बारी एवढं काहीही बोलत नव्हतो पण तुमची एवढी फाटली की तुम्ही त्या किरणदाला सांगता बाय तुझ्यावर क्लेम करेल किरणदा चला काय होईल तुमचा एका महिन्याचा ना पगार युट्यूबचा मी तुम्हाला देतो त्याची पाणी उद्या टाका युट्यूबला याची अवकाश साहेब माझं फक्त म्हणणं एवढंच आहे एमपीएससी शिकलेल्या माणसाची जर भाषा अशी असेल तर चला आपण अडाणी म्हणजे आम्ही अडाणी नाही ग्रॅज्युएशन झालोय पण एमपीएससी शिकलेला माणूस जर अशी भाषा करतो अरे तुला मला बोल ना तू माझ्या बापाच्या लेकरीला बोलते सला तुलाची माय वेळी अजून माझ्या गुरुवाऱ्यांच्या लेकरीला नाव ठेवायला तू मला बोल मी तुझ्या गुरुपर्यंत मी तुझ्या घरापर्यंत पोहोचलोय काय बरं बघा मित्रांनो माय मावल्यानो मी आज शक्तीवाला आहे आधी मायची बाजू मानतोय साहेब खरं सांगा मला बुवाने माझ्या गवळणीची कटिंग दिली बघा त्या गवळणीच्या कटिंग मध्ये बुवा सला सरळ सरळ बोलतो तुझी आई जमायला पाहिजे म्हणून बोला की नाही बुवा सांगा
रेकॉर्डिंग आहे मित्रांनो. गवळणीच्या माझ्या कटिंग मध्ये बुवा सरळ सरळ म्हणतो तुझी आई झोपायला पाहिजे. यातच बुवा तुझं शिक्षण, तुझं क्वालिफिकेशन, तुझं कॅरेक्टर आणि तुझी अवकात तू भेट मला चौकात तुला दाखवतो म्हणतो. दिसून आली बुवा. कारण माझ्या गवळणीतून मी काय तुम्हाला वावलं बोलच आहे. तर यांची गवळण द्यावं इकडं. हा बरं मेजेला काय दादा सुनाचा पत्र ऐका. आज 10 नंबरचं सरकार आन पंढरी फडके गिरणे गेले. अरे म्हणतो भेटल सभा मी पुण्यात. हे मला अटक करा हो पुण्यात. हा आणि बुवांची गवळण. बुवा गवळणी काय म्हणाले की म्हणतात आई म्हणतात धंद्याला लावलीस. मला सांगा सर, हा सौंदल जे गाव आहे हा राजापूर तालुका आहे. हा वारकरी संप्रदायांचा, ज्ञानी पंडित आणि गुणीवंतांचा आणि संकरांचा तालुका आहे. बरोबर आहे ना. गवळीचा भाग असतो तो राधा श्रीकृष्णाचा. मी बुवाला काय म्हटलं, बुवा राधा कानाला प्रेमाने सांगते, काना हे जे तुझे सवंगडी आहेत ना हे तुला फसवण्याचं काम करतायत. मग ह्या ज्या तुझ्या 2 गोट्या त्या तू घेऊन घरात जा. म्हणजे माझ्या विषयामध्ये मित्रांनो राधा श्रीकृष्णाचा उल्लेख होता. भुवन जे गवळण गायला त्या गवळणीमध्ये राधा कृष्णाचा उल्लेख कुठे झाला हो बघा. भुवनचा विषय अरे झाले या चूक मग थुकतील लोक. झाले या लोक, झाले या चूक थुकतील लोक. अरे बघा तुझ्या या लोक्याला घरी लावून स्नान संध्याला. बघा घरी लावून स्नान संध्याला तुझ्या आईशीला लावलीस धंद्याला. साहेब ह्या शब्दांमध्ये राधा आणि श्रीकृष्णाचा कुठे उल्लेख आहे हो. आणि बुवा चला टोप्या घालून काय लोकांना टोप्या लावतोस काय रे तू. ये तुझा मेंदू कुठं खाली गुडघ्यात आहे काय. तू गवळणी सरळ सरळ म्हणतोस तुझ्या आईशीला लावलीस धंद्याला. ये तुझ्या वारी, माझ्या वारी यायचं नाही, तुझ्या अवकात नाही तेवढी. तू ये आणि मला पटवून दे की असं कुठलं शास्त्र आहे. तू मोठा शास्त्र सकाळी घ्यायसोबत शास्त्र जाऊन खातो हा बुवा. हो त्याला भाकरी नाही लागत, त्याला शास्त्र लागतो सांभाळून. हा शास्त्र पण चहामध्ये असा बाटवासारखा उडवून खातो. हो हा वड्यासोबत, हा पावासोबत वडा नाही खात, हा पावासोबत असा शास्त्र गुंडाळतो आणि तो चगलून चगलून खातो तो. मला आल्यावरती बुवा सांगायचं तुम्ही की या तुमच्या गवळणीमध्ये गवळण कोणाची राधेने कानाला बोलायचं आणि त्याचं उत्तर कानाने राधेला द्यायचं. पण तुमच्या या गवळणीमध्ये काय नावाला जा. बरोबर आहे ना. तुमच्या या गवळणीमध्ये कुठे तुम्ही राधेचा श्रीकृष्णाचा उल्लेख केला ते मला दाखवा. आईशीला आलं धंद्याला म्हणजे काय. चला आमच्या काय आईच्या बहिणीच्या माळा पडले. बरोबर की नाही. आमच्या आईशी बहिणीच्या माळा पडले काय. तुला बोलायला काय नाही म्हणून तू आता काय पण बोलतोयस. हा बोला सांगतोय माझ्यासोबत. मी आज तर तुम्हाला स्पष्ट सांगतो ह्याला घाबरून ह्याला घाबरायला हा कोण आहे. ह्याला नाही, ह्याला नाही. मी याच्या काय खंडरातून घाबरणार नाही. पण मी आज सांगतो बाबा तुम्हाला तुम्ही माझ्यासोबत परत पारी करा अगर करू नका. तुम्हाला घरचे विषय काढायचे ना तर तुम्ही माझ्यासोबत परत पारी करू. कारण तुम्हाला लई झोंबतो. मग एवढा जर तुम्हाला एवढा झोंबतो ना तर समोरच्या शरीराला कमी लेखायचं काम करू नका. बरोबर मित्रांनो नाही का. गवळीची कटिंग घरी लावून स्नान संध्याला तुझ्या आईशीला लावलीस धंद्याला. बघा साहेब ह्या शब्दावर कटिंग कशी आहे बघा. अरे काना या धंदा साथे मुकुंदा. एक वाक्य शिकवून आणि बसा. आज तुम्हाला लय टाइम आहे काय घाबरू नका. अरे काना या धंदा मी साथे मुकुंदा नाही कळत या आडमुठ्याला. काना या धंदा आई माझी साथे मुकुंदा नाही कळत या आडमुठ्याला. मी जर सांगायला बसले तर माझ्या आई बाजारात कशासाठी जाते बघा. धंदा करायसाठी मी पोटाला. बरोबर आहे ना. जर बाजारात माझं दही दूध मी विकलंच नाही तर साधं माझं पोट भरेल तरी कसं. बरोबर आहे ना. धंदा करायसाठी पोटाला राधा म्हणून मोजके नोटाला. जर ते दही दूध बाजारात नाही गेला तर माझ्याकडे ती चवली पावली हे कुठलं. हे वा ही लेकरी आहे लेकरी आणि तू माझ्या गुरुच्या लेकरीला असतोय. तुझी अवकात नाही. मी तुझ्या गुरुपर्यंत पोहोचलोय कारण माझ्यावर तेवढे संस्कार आहेत. आणि तू म्हणतोयस की तुमचे गुरु कोणा दान करतात असं करतात.
मी जरा माझ्या गुरुवाऱ्याला विनंती करतो की त्याने एका वरती उभं राहावा. लोकांना कळू दे राजेश कोणला घडवणारा की माणूस कोण आहे. एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हा माझा बाप, हे माझे वडील आहेत आणि या माणसाला हा माणूस बोलतो म्हणजे याची अवकात केवढी आहे बघा. मी फक्त आईचा विषय लावला, तो मला जीवानी समजला जवळ येतो आणि तुम्ही सरळ सरळ माझा बाहेर बाप करताय. ह्या तुमची मुवात ऐकली ना लोकांनी, आज काही ओळखले बघा. पण आता काय म्हणते की धंदा करायचा ते कोटाला राधा बोलून मोजते. दुसरा विषय असा बघा, शेवटचा विषय घेतोय आणि बारी या ठिकाणी संपवतोय. कसं ऐका मित्रांनो बघा. राहिला विषय महत्वाचा मुद्दा प्रश्न उत्तराचा. अक्षर तुझा फोटो बघायचा. राहिला विषय प्रश्न उत्तराचा. कोणी जर माझ्या प्रश्नाचं जे विषयाचं उत्तर दिलंय हे 100 नाही तर 200% चुकले राया. रॉंग गोवा. कुठेतरी तुम्हाला कधी कधी बोलायचो ही इज माय फ्रेंड, पण वो आज तुम्ही माझ्याशी दुश्मनी पत्करली. तुम्ही दिले शाहीर माझ्या प्रश्नाचं उत्तर हे सबसे चुकीचं आहे, ते मला पटलेलं नाही. राहिला विषय भुवनचा बघा मित्रांनो. शाहिरांचा विषय आज माझ्याकडे मला वाटतं जेव्हा जेव्हा आमच्या बाऱ्या झालेल्या तेव्हा तेव्हा त्यांनी मला विषय दिलाय. आज भुवनचा विषय माझ्याकडे आलाय. जो माझ्या वाचनातून एक भाग त्यांच्या विषयाचा घडायचा तो सांगण्याचा प्रयत्न करते. हो बघा, जर योग्य असेल योग्य म्हणा, उत्तर जर चुकीचं असेल तर काही हरकत नाही. निश्चित पुढच्या टायमाला जर बारी घेतली तर प्रयत्न करू. बघा की लग्न समारंभातील परंपरा आणि त्यामागील शाप व वरदान या संबंधी विचारलेले वचन देवादिकांत स्वयं या ग्रंथात आहे. जो विषय आहे तो विषयाचा बघा की दक्ष प्रजापतीने आपल्या यज्ञात आपल्या मुलीची सतीची आणि तिचे पती भगवान शंकराची अवहेलना केली होती. दक्ष प्रजापतीने आपल्या यज्ञामध्ये आपल्या मुलीची सतीची आणि तिच्या पतीची भगवान शंकराची अवहेलना केली. त्यामुळे सतीने आत्मदहन केले. या घटनेमुळे माता या कर्तव्यातून वंचित राहिली हा शाप सांगितला जातो. तथापि कुलदेवता व घरातील दैवतांवर अक्षता टाकण्याचा मान मातेला असल्याचे वरदानही या कथेशी जोडलेले आहे. दुसरा मुद्दा असा की बघा सतीची आई प्रसूतीला शाप भगवान शंकराने दिला होता. दक्ष यज्ञाच्या वेळी दक्ष प्रजापतीने भगवान शिवाचा अपमान केल्यामुळे सतीने आत्मदहन केले. या घटनेनंतर भगवान शंकर अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी दक्ष यज्ञाचा नाश केला. प्रसूती सतीची आई सतीच्या मृत्यूचे दुःख सहन करत होती. यज्ञात सतीचा अपमान होत असताना तिने विरोध केला नाही. यासाठी भगवान शंकराने तिला शाप दिला की तिच्या कुठल्याही मुलीच्या विवाहात तिला काही धार्मिक विधी म्हणजे अक्षता टाकण्याचा मान मिळणार. हे बुवा माझ्या वाचनातून गेलेल्या एका भागाचं तुमचं उत्तर आहे. जर निश्चित तुम्हाला पटलं बुवा तर हातात घ्या, नाही तर बुवा सोडून द्या. बघा मित्रांनो पुढचा विषय या ठिकाणी गातोय. बघा विषय असा आहे, पहिला तुम्हाला शास्त्र पटवून देतो. नथुराम पांचाळ आणि आनंद मिरजोळकर. नथुराम पांचाळ दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आहे आणि आनंद मिरजोळकर दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक आहे. शाहीर मानाचा नमस्कार करतो. बघा मुद्दा असा विषय तुम्हाला हा शेवटचा पटवून देतो आणि या ठिकाणी बारी संपवते. थोडं बघा ऐका, कारण आम्हाला खेळचा पडदा घाटायचा म्हणून म्हणतो की ज्या वेळेस रावणानं सीतामाईला त्या अशोकवनामध्ये पळवून दिली, बरोबर आहे ना, त्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्रानं सीतामाईची एक खून म्हणून हनुमंताकडे अंगठी दिली आणि काय म्हणाले, ही अंगठी जर माझ्या सीतामाईने ओळखली तर नक्कीच ती समजेल की माझा साथी मला इथं कोणतरी घ्यायला आलाय. मग ज्यावेळेस मारुतीला लंकेत जायला निघाला त्यावेळेस मारुतीला प्रभू रामचंद्राला एवढंच सांगितलं की तेव्हा आज जो चाललोय सीतामाईला तर तुमच्या हा पदरामध्ये आणून देणारच, पण ज्या रावणानं माझ्या माईला पळवण्याची हिंमत केली त्या रावणाचा कसा घेर तो करतो ते मी थोडं माझ्या विषयात ऐका. म्हणून म्हणायचं बघा आलेला करून तोंड हा काढ बघा पाहून मला झाला या गाणं बघितलं ना.
लाल चोच कशी काढली म्हणजे बघा बघा. आता आलेला करून तोंड हा काढ पाहून मला हसायला याला रणात हरवली. असं कोण म्हणतोय? मारुद्र्या म्हणतोय प्रभू रामचंद्राला. आलेला करून तोंड हा काढ पाहून मला हसायला याला रणात हरवली. मी याला रणात हरवली. आता मारुद्राया हा प्रभू रामचंद्राचा एवढा जीवलक होता, एवढा सखा होता, अगदी मुलाप्रमाणे भक्ताचा प्रभू रामचंद्राचा होता. आपण प्रभू रामचंद्राने देखील मारुद्रायावरती आपल्या सख्या मुलासारखं प्रेम केलं होतं. बघा आलाय करून तोंड हा काळ पाहून मला हसायला याला रणात हरवली. मी याला रणात हरवली. आलो सांगून सख्या रामाला. आता भुवनचं नाव आहे विकास सखा राम लांबवरे. बरोबर आहे ना? प्रभू रामचंद्र काय म्हणतोय? मारुद्र्या प्रभू रामचंद्र काय म्हणतोय बघा. मारुद्र्या देवा अहो सीताबाईला तरी घेऊन आलोय, पण येता येता साला असं काय त्या रावणाचा हेर करून आलोय. आता रावण जो होता तुम्ही तुला सर्वांना माहिती आहे, रावणाचं रूप अगदी दाढी मिशीवाला गडी बुवा सारखा. कोण आपण काय दाढी मिशी आली साला उवा कुठे शिटी नाही, ढेकला कुठे शिटी त्याला पता लागायचा नाही. दाढी बोलच्या. मग आलो सांगून सख्या रामाला. सीताबाईला सांगतोय प्रभू मारुद्र्या आणि सीताबाई माझ्या गुरुला वचन देऊन आलोय. आलो सांगून सख्या रामाला या दाढीवाल्याची जिरवली. आलो सांगून सख्या रामाला दाढीवाल्याची जिरवली. रात्र थोडी आणि सोंगफार नको नको. रात्र थोडी सोंगफार ह्याला आजही तुम्हाला सांगतो मला खरंच एवढ्या गोष्टीची कल्पना नव्हती, कारण मी तुम्हाला एवढं काहीच नव्हतं बोललो बुवा. तुम्ही आज जे काही शब्द वापरले मला हे तुमच्या व्यक्तिमत्वाला, तुमच्या बॉडी लँग्वेजला, तुमच्या कॅरेक्टरला न शोभण्यासारखे बुवा हे शब्द आहेत. आणि म्हणून बघा मित्रांनो, हा जे मगाशी म्हटल्याप्रमाणे हे सौंदर्य गाव हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे साहेब. आणि त्याच विषयावर या ठिकाणी विषय गातोय म्हणायचं आहे बघा की हिंदू मुस्लिम बांधवामध्ये हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये आहे एकत्वाचा भाव. असं अगदी कुठे तुम्ही क्वचित पाहायला मिळतं. नाहीतर आजची परिस्थिती आहे ईश्वराने जन्माला घालताना फक्त एक माणूस म्हणून घातलाय. जातीवादी तुम्ही आम्ही वाटल्यात. जर मुसलमानाचं रक्त काढलं तर तुम्हाला लालच दिसेल, हिंदूचं काढलं तर तुम्हाला देवानं जन्माला घालताना तुम्हाला आम्हाला एक माणूस म्हणून पाठवलंय. या जाती तुम्ही आम्ही माणसं निर्माण केलेली आहेत. कशासाठी? फक्त स्वतःच्या स्वार्थापोटी. म्हणून म्हणायचंय की हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये आहे एकत्वाचा भाव. रत्नागिरी या जिल्ह्यात असं आहे हा सौंदर्य गाव. 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 एकमेकाला देऊन
मनसात शुद्ध भाव ठेवून रत्नागिरी जिल्ह्यात असा आहे हा सौंदर्य गाव रत्नागिरी या जिल्ह्यात असा आहे हा सौंदर्य गाव रत्नागिरी या जिल्ह्यात असा आहे हा सौंदर्य गाव रत्नागिरी या जिल्ह्यात असा आहे हा सौंदर्य गाव हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये आहे एकत्वाचा भाव आहे सौंदर्य गाववासियांचे मनपूर्वक आभार मानतो। या छोट्याशा कलाकाराला या सेवेची संधी दिली। शाहिरांपणे माझं सांगणं आहे बुवा, 3 तासाचा तुमचा माझा हा खेळ आहे। जे या मुखातून काय वाईट गेलं असेल ते माझं मला परत करा, जे काही चांगले गेलं असेल ते तुम्ही तुमच्या पदरात घ्या अशी आशा बाळगतो। तुमच्या दुसऱ्या पिढीला लाख लाख शुभेच्छा देतो। आपण सर्वजण मित्रांनो वेळाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला तुमचे आभार मानतो। सर्वांना या शाहिराची विनंती आहे की प्रत्येक जण लांबून आलेले आहात, सर्वांनी आपापल्या घरामध्ये आपल्या गाड्या घेऊन व्यवस्थितरित्या सुखरूप जावा ही विनंती करतो। आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आजची ही सेवा, आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो। बोल श्री गणपती गजानन महाराज की जय।